परिवहन मंत्री प्रताप सरनाईक बोलतात, त्याकडे लक्ष असेल एक महत्त्वाची आणि मोठी बातमी पाहूया। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणी मुख्य आरोपीला जामीन मंजूर झालेला आहे। मुंबई हायकोर्टाकडून आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर झालेला आहे। मोठी बातमी म्हणावी लागेल। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी मुख्य आरोपीला जामीन मंजूर झालाय। मुंबई हायकोर्टाकडून आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर झालेला आहे। 10 मे 2024 ला पुणे इथल्या सीबीआयच्या विशेष न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल दिलेला होता, आपल्याला माहिती आहे। आणि त्यामध्ये सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली होती। विशेष न्यायालयाच्या शिक्षेविरोधात दोषींनी मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केलं असून शिक्षेला स्थगिती मिळण्यासाठी आणि जामिनासाठी अर्ज केला होता। आणि मुंबई हायकोर्टाकडून आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर झालाय। या संदर्भात आणखी माहितीकर आमचे प्रतिनिधी नंदकिशोर आपल्या सोबत आहेत। नंदकिशोर, श्रद्धा, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात ही महत्त्वाची अपडेट आहे। जो आरोपी होता, मुख्य आरोपी होता सचिन अंदुरे, त्याला खरं तर जामीन जो आहे तो दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मुंबई हायकोर्टाच्या खंडपीठाने खरं तर हा जामीन मंजूर केलेला आहे। अंदुरेंना सुनावण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेला ही स्थगिती जी आहे ती देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। पुण्यात खरं तर हे संपूर्ण ट्रायल होतं आणि त्याला खरं तर पुन्हा जे चॅलेंज आहे ते मुंबई हायकोर्टात करण्यात आलेलं होतं। आणि जी शिक्षा दिलेली होती जन्मठेपेची, त्या जन्मठेपेच्या शिक्षेला सुद्धा जी आहे ती सध्या स्थगिती देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। ऑगस्ट 2013 मध्ये खरं तर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। त्यावेळेला हे प्रत्यक्षी जे आहेत ते आरोपी त्या ठिकाणी होते आणि त्याच आधारे जे आहेत त्यांना जन्मठेपेची जी शिक्षा आहे ती सुनावण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळत होती। खरं तर हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजित सिंह भोसले यांच्या खंडपीठाच्या कडे सुरू असताना त्यांच्याच खंडपीठाने हा संपूर्ण जो निर्णय आहे तो खरं तर दिलेला आहे। त्याच्यातील खरं तर सह आरोपी होता शरद कळसकर, याला सुद्धा एप्रिलमध्ये जे आहे ते जामीन मंजूर जो आहे झालेला आपल्याला पाहायला मिळते। 20 ऑगस्टला खरं तर 2013ला पुण्यात मॉर्निंग वॉकला गेलेल्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची खरं तर गोळ्या झाडून जी आहे ती हत्या करण्यात आलेली होती। त्याच्यानंतर सीबीआयच्या तपासानुसार सचिन अंदुरे आणि शरद केळसकर हे खरं तर प्रत्यक्ष गोळीबार करणारे आरोपी होते, हे खरं तर सिद्ध झालेलं होतं। आणि त्याच आधारे खरं तर त्यांना जी जन्मठेपेची शिक्षा आहे ती खरं तर सुनावण्यात आलेली होती। मात्र सध्या त्यांचा जो जामीन आहे तो मंजूर झालेला आपल्याला पाहायला मिळतो तसा। अगदी। आणि आपण पाहतोय की सीबीआयचा जो अहवाल आला तो एकूणच अहवाल पाहता हायकोर्टाचं नेमकं काय म्हणणं आहे? हायकोर्टाने खरं तर जे चॅलेंज केलेलं होतं त्याच्यावरती ही संपूर्ण सुनावणी समोर आलेली आहे। याच्या अगोदर जर पाहायला गेलं तर विरोंद तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनावळे यांची निर्दोष मुक्तता जी आहे ती करण्यात आलेली होती। एकंदरीत जर हे संपूर्ण प्रकरण बघता 2018 मध्ये सचिन अंदुरेला अटक करण्यात आलेली होती। त्याच्यावरती खरं तर हे संपूर्ण आरोप जे आहेत ते ठेवण्यात आलेले होते। 10 मे 2024 रोजी पुण्यात विशेष न्यायालयाने सचिन अंदुरे आणि शरद केळकर यांना दोषी ठरवलेलं होतं आणि जन्मठेपेची शिक्षा जी आहे ती सुद्धा सुनावलेली होती। न्यायालयाने या दोघांची दाभोळकरांवरती गोळीबार केल्याचा अभियोजन पक्षाने सिद्ध केलेलं, म्हणजे दोघेही जे आहे ते मुख्य आरोपी होते आणि स्वतः त्यांनी गोळ्या झाडलेल्या होत्या असं सिद्ध केलेलं होतं। आणि त्याच्यानंतर जे जन्मठेपेची शिक्षा जी आहे ती खरं तर पुण्याच्या विशेष न्यायालयानं ठोठावलेली होती। आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर याच शिक्षेला जी चॅलेंज आहे ते खरं तर कोर्टात केलेलं आहे आणि कोर्टाने या खंडपीठाने जे आहे ते त्यांना निर्दोष सध्या जामीन जो आहे तो दिलेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि जी जन्मठेपेची शिक्षा आहे त्याला सुद्धा स्थगिती जी आहे ती सध्या दिलेली आपल्याला पाहायला मिळते। अगदी। कुटुंबियांची काही प्रतिक्रिया आलेली आहे का? आता हायकोर्टाने जामीन जर नाकारलेला आहे तर हे कुटुंबीय सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतात का? नक्कीच अशी अधिकृत कोणतीही सध्या त्यांच्या कुटुंबियाकडून किंवा वकिलांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया जी आहे आलेली नाही। मात्र सध्या जर कोर्टाचे उच्च न्यायालयाचे जर हा निर्णय दिला असेल तर नक्कीच सुप्रीम कोर्टात सुद्धा जाऊ शकतं। अगदी। माफ करा, मी चुकून मगाशी जामीन नाकारला असं म्हटलं, जामीन मिळालेला आहे। नंदकिशोर, विनंती सोबत राहा पुन्हा एकदा तुमच्याकडे। तर आपण पाहतोय की मुंबई उच्च न्यायालयानं डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर केलेला आहे। त्याच्या जन्मठेपेच्या शिक्षेला मुंबई हायकोर्टानं स्थगिती दिलेली आहे। आणि 2024 मध्ये जर आपण पाहिलं तर पुणे इथल्या सीबीआयच्या विशेष न्यायालयानं सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली होती। आपल्या सगळ्यांना प्रकरण माहिती आहे। आणि विशेष न्यायालयाच्या शिक्षेविरोधात दाखल केलेल्या अपिलावर सुनावणी करताना उच्च न्यायालयानं सचिन अंदुरेशी संबंधित
शिक्षा स्थगिती देत जामीन मंजूर केलेला आहे। आणि नरेंद्र दाभोळकर यांचा मुलगा अमित दाभोळकर जी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमित जी, आता मुंबई हायकोर्टानं आरोपीला जामीन मंजूर केलेला आहे, काय म्हणणं आहे आपलं यावर, या निकालावर? निकालपत्र अजून आम्ही बघितलेलं नाहीये, परंतु यापूर्वी देखील शरद कळसकर या दुसऱ्या आरोपीला देखील जामीन मंजूर झाला होता आणि त्याच्या विरोधामध्ये आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये अपील केलेलं आहे। या केसमध्ये देखील सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही अपील करू या निर्णयाच्या विरोधामध्ये। पण या अगोदर जी सुनावणी झाली होती त्यानंतर तेव्हा सुद्धा तुम्ही तिथे होतात, आता तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? जोपर्यंत पूर्ण निकालपत्र बघत नाही तोपर्यंत पुढची भूमिका सविस्तर सांगणं अवघड आहे, परंतु या निकालाच्या विरोधामध्ये निकालपत्र बघून आम्ही त्याविषयी सुप्रीम कोर्टामध्ये अपील करू पुढच्या टप्प्यामध्ये। अगदी धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर तुम्ही आमच्याशी बोललात त्यासाठी। तर आपण पाहतोय की मुंबई उच्च न्यायालयाने डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर केलेला आहे आणि डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा मुलगा अमित दाभोळकर यांच्याशी नुकताच आपण संवाद साधला। सुप्रीम कोर्टामध्ये ते अपील करणार आहेत, सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे, दिलेली आहे। आणि 2024 मध्ये मेच्या 2024 मध्ये पुण्यामधल्या सीबीआयच्या विशेष न्यायालयानं सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांना दोषी ठरवलेलं होतं आणि जन्मठेपेची शिक्षा सुद्धा सुनावली होती। सह आरोपी शरद कळसकरला एप्रिलमध्ये जामीन मंजूर केला गेलेला होता आणि आता मुंबई हायकोर्टानं डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी आरोपीला सुद्धा जामीन मंजूर केला आहे। आणि पुन्हा एकदा आज आमचे प्रतिनिधी नंदकिशोर आपल्यासोबत। नंदकिशोर, आपण नुकताच पाहिलं की अमित दाभोळकरांशी आपण संवाद साधायचा प्रयत्न केला, सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहोत असं त्यांचं म्हणणं आहे। नक्कीच, खरं तर या अगोदर जो जामीन मंजूर झालेला होता त्या संदर्भात सुद्धा ते आहे ते सुप्रीम कोर्टात गेलेले होते। त्याचा सह आरोपी शरद कळसकर याला सुद्धा खरं तर एप्रिलमध्ये जामीन मंजूर झालेला होता। हा दुसरा महत्वाचा जो आहे तो जामीन आहे। मात्र 2024 मध्ये मेच्या ज्या ठिकाणी कोर्टानं, पुण्याच्या विशेष कोर्टानं ज्या वेळेला हे संपूर्ण पुरावे जे आहे त्या कोर्टासमोर मांडलेले होते, त्यामध्ये प्रत्यक्षदर्शींची ओळख, साक्षीदार हे संपूर्ण पडताळणी केल्यानंतर त्यांना जन्मठेपेची जी आहे ती शिक्षा दिलेली आहे। त्यामुळे पुढची ट्रायल ही चालू शकते। मात्र वेगवेगळ्या प्रत्यक्षदर्शीने म्हणजेच पुणे महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी किरण कांबळे आहेत, त्यांनी सुद्धा स्टेटमेंट दिलेलं होतं। दुसरा प्रत्यक्षदर्शी जे आहेत ते एक घराच्या बाल्कनीमधून सुद्धा 2 व्यक्तींना घटनास्थळावरून पोलीस चौकीजवळ उभे असलेल्या मोटरसायकलवर पळताना पाहिलेलं होतं, ते सुद्धा खरं तर कोर्टासमोर मांडलेलं होतं। किंवा आदुरेंनी कथित अतिरिक्त न्यायालयात कबुली दिलेली होती ते सुद्धा समोर आलेलं होतं। त्यामुळे प्रत्यक्षदर्शी पाहून हा जो आरोप आहे तो निश्चित झालेला होता। गोळीबाराची पद्धत आणि मोटरसायकलची जी ट्रायल होती ती सुद्धा खरं तर पोलिसांनी घेतलेली होती। त्यामुळे याच संपूर्ण आधारावरती अंदुरेंना 2018 मध्ये करत अटक केलेली होती। या अगोदर सुद्धा जर पाहायला गेलं तर एटीएसने नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणात याच आरोपीला अटक केलेली होती। सीबीआयने खरं तर 2018च्या ऑगस्टमध्ये ही अटक होती आणि त्यानंतर पुन्हा याचे जे सूत्र आहे ते दाभोळकरांच्या हत्येकडे वळल्यानंतर ती केस पुन्हा एकदा स्टँड झाली आणि वेगवेगळे जे आहे ते प्रत्यक्षदर्शीकडून आरोप जो आहे तो निश्चित करण्यात आलेला होता। मात्र याच आरोपाला अधुरेंनी जे आहे ते कोर्टात चॅलेंज केलेलं होतं आणि त्यानंतर हा संपूर्ण जामीन आणि जी स्थगिती आहे ती सध्या दिलेली आपल्याला पाहायला मिळते। श्रद्धा, अगदी नंदकिशोर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।